याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, हा सोहळा भोगण्यासाठी पाहण्यासाठी भगवान परमात्म्यानं तुम्हा आपल्याला या ठिकाणी ठेवले बाबा. मोठमोठाल्यांचे धाबे आणले 2020 मध्ये आमच्याकडे जळगाव खानदेशकडे. मोठमोठाल्यांचे धाबे आणले 20 मध्ये. 20 मध्ये काय होतं? कोरोना होता. कोरोना. कोरोना मध्ये मोठमोठाल्यांचे धाबे आणले बाबा. आजीनं पैशाचं टेंडर डॉक्टरच्या पुढे ठेवलं. म्हणे डॉक्टर म्हातारा वाचला पाहिजे. आमच्याकडे म्हाताऱ्या माणसाला ढल्ला म्हणतात. ढल्ला काय म्हणतात बाबा? ढल्ला. आजीकडे पैसा मायना, वैभव एवढं, ऐश्वर्य एवढं. आजी म्हणे ढल्ला वाचला पाहिजे. 1 कोटी लागो, 1.25 कोटी लागो, पण ढल्ला वाचला पाहिजे. डॉक्टर म्हटलं ठीक आहे आजी, म्हातारा वाचेल, गॅरंटी मी देतो. कोरोनामध्ये 1 कोटी रुपये लागले. 1 कोटीच्या वरी बिल गेलं. तेवढ्या डॉक्टरनं असं पडेल तोंड केलं. डॉक्टरनं पाहिलं आणि आजी म्हणे डॉक्टर का नाराज झाला? म्हणे आजी काय सांगू तुले. आजी होती 1.5 क्विंटल. आजीनं पाहिलं, पडला चेहरा डॉक्टरचा. आजी म्हणायला लागले ए डॉक्टर काय झालं रे बाबा? आजी पुरी 1.5 क्विंटलची बाई. हो. डॉक्टरले समजलं आता काही खरं नाही गड्या. पैसाचा पैसा गेला म्हातारीचा, आणि पैसा गेला आणि म्हातारा वाचला नाही. आता म्हातारी काही आपल्याला जिवंत ठेवत नाही. आजी बोल ना म्हणे डॉक्टर. बाबाची नस काम नाही करू राहिली ग. हाताची नस काम नाही करू राहिली. बंद पडली म्हणे बाबाची नस. डॉक्टर म्हणे आजी व आजी म्हणे बोल ना. डॉक्टर म्हणे आजी व म्हणे बोंबल्याले सुरुवात करणं म्हणे माय. बोंबल्याले सुरुवात करणं म्हणे माय. आजी म्हणे मी एकटीच कशी काय बोंबलू न. डॉक्टर म्हणे कीर्तनातल्या बाया घेऊन जाय ना, पण बोंबल्याले सुरुवात कर. का? अरे देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नये. सुज्ञ मंडळी ऐकणारे म्हणून तुम्हाला सांगतोय बाबा, त्याची सत्ता आहे. त्याच्या मनामध्ये आलं तो तेच करतो. आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही. म्हणावं लागलं उसकी जी में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता है. उसकी जी में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता है, नहीं तो विश्वामित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे भगा देता है. कसौटी भक्तों की लेता है, जिंदों को डुबाता है, मुर्दों को तैराता है. राजा हरिचंद्र को 2 मन सोने के लिए अपनी पत्नी बेचनी पड़ती है. दरिद्री सुदामा को सोने की नगरी मिला देता है. अरे खुद का बाप था दशरथ, वहां नहीं था. जटायु को मांडी देता था. धनुर्धारी कर्ण को सुलवा देता है, और मुर्दे सचितानंद बाबा को खड़ा कर देता है. जनाबाई को सुई नहीं आता, नहीं तो 5 बरस के ध्रुव बाल को भक्ति प्रदान कर देता. अरे राजा बलि को जाना था वैकुंठ. राजा बलि को जाना था वैकुंठ, लेकिन भेज दिया पाताल. म्हणून ती जनाबाई जगाच्या मालकाच्या रावडात गेली. महाराज पदर कसलाय कमरेला, आणि विटेवरच्या परमात्म्याला म्हणते अरे तू विटेवरती उभा आहे, कटेवरती हात आहे. तू जगाचा बाप आहे, विश्वाचा चालक आहे, ब्रह्मांडाचा मालक आहे. करतो मग कर्तुम शक्ती तुझ्या जोड आहे. काय केलं तू? वेडा झाला देवा तू. काय केलं का जनाबाई मी? जनाबाई बोलते सांगू. पुण्यवंत पाताळ लुकी नेला, पुण्यवंत पाताळ लुकी नेला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, दरबार दरबार. कीर्तिमानाचा अपमान केला,
आमच्याकडे चोपडा तालुक्यामध्ये बाबा, इकडे आमच्या चोपडा भागामध्ये, मी खानदेश मध्ये आहे, खानदेश मध्ये आहे मी. आमच्याकडे हे चाल तर कधी लावले ताई, जिरे 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 जे काही काही नमुने खाटीवर उठून बसतात. आता आला म्हणे साला लाईन वर रे, बुवा नगड्यान कीर्तन बंद केलं म्हणे, दुसरं चालू केलं म्हणे. हो कीर्तिवालाचा अपमान केला, धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, वाढविला, धुंद झाला तुझा दरबार. तुझ्या मनामध्ये आलं तू तेच करतो, आमच्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही रे बाबा. म्हणून त्या परमात्म्याची सत्ता आहे बाबा, की त्या परमात्म्यानं तुम्हा आपल्याला सोडा बघण्यासाठी ठेवलंय. तुकोबा राय बोलतात, जगाचा मालक कसा आहे, कृपावंत आहे. कृपावंत आहे, त्याचा स्वभाव सांगितला तुकोबा रायने, त्याच्या नामाचं वर्णन, त्याच्या स्वभावाचं वर्णन. काही काही लोकांचा स्वभाव, संतांचा स्वभाव कसा आहे, संतांचा स्वभाव कसा आहे. महाराज म्हणतात सबके लिए खुल्ला ये मंदिर है हमारा. हा संतांचा स्वभाव आहे बाबा. कोणी या खटनट यारे शुद्ध भवनी जावे, खटनट यारे शुद्ध भवनी जावे, खटनट यारे शुद्ध भवनी जावे, खटनट यारे शुद्ध भवनी जावे. दोंडी पीठ बावे थुकवे, दोंडी पीठ बावे थुकवे, ताडी वाजवावी गुढी उभारावी, ताडी वाजवावी गुढी उभारावी, ताडी वाजवावी गुढी उभारावी, ताडी वाजवावी गुढी उभारावी. खटनट यावे शुद्ध भवनी जावे, दोंडे पिटे भावी चोका मिळा. हा संतांचा स्वभाव आहे. आईचा स्वभाव कसा आहे, जन्मदात्या आईचा स्वभाव कसा आहे, कसा आहे आईचा स्वभाव. अरे तिच्यासारखी मा या जगामध्ये कोणी नाही, आईसारखी माया कोणी लावू शकत नाही. आई काय आहे, आईचं स्वभाव. आईनं काय केलं बाळासाठी, ओल्या जागेवरती माय निजली, कोळल्या जागेवरती लेकराला निजवलं. रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, हाडाचं पाणी केलं, हाडाचं पाणी केलं, पण लेकराला उपाशी झोपू दिलं नाही. लेकराला कवटाळून रात्रभर माझी माय झोपली रे. हिला मायचा स्वभाव म्हणतात. 4 मुलं आहे मायला, 4 मुलं आहे, 3 मुलं चांगले आहे, पण एक मुलगा बेवडा आहे, दारू पितो, बाटलीला स्पर्श करतो. जेवढी 3 मुलांची कदर त्या मायला नाही, तेवढी त्या दारुड्या मुलाची आहे. महाराज म्हणता हा आईचा स्वभाव आहे. आईचा स्वभाव, आई माईचा सागर, समुद्राचे घागर, चैतन्याचा जागर असते. आई आईच असते, नसते सांभाळणारी दाई. दाई म्हणजेच नोकरीन बाई. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. डोंगराच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हा आपल्याला पुन्हा दिसतो, पण मातीत गेलेली माय पुन्हा दिसत नाही. म्हणावं लागलं काय, स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. गंगे उनाई आए निर्मळ, गंगे उनाई आए निर्मळ. आई बापाची माया, आई बापाची माया. तळाचा पाडला केला, नेत
दीपाचा दिवा लाविला गंगेहून आहे निर्मळ आई बापाची माया आई बापाची माया. मला गीत म्हणून तुमचं मन वेगळं करायचं नाही, करून रसामध्ये मला घुसायचं नाही. पण तुम्हाला एक सांगतोय दादा, गीत म्हणून तुम्हाला पटवण्याचा माझा उद्देश नाही. पण आईचा स्वभाव, माझ्या बापांचा स्वभाव, संतांचा स्वभाव आहे, देवाचा स्वभाव कसा आहे. महाराज म्हणता कृपावंत आहे. कृपावंत किती, त्याचा सारखा कृपावंत कोण नाही. त्याला भक्ती दीन झालेले भक्त किती आवडतात. अभंगाच्या कृपावंत किती